आणि जय महाराष्ट्र, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून जो हप्ता मिळत असतो, आता तो हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे आणि पुढील जो हप्ता आहे ते नेमका कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपण पाहायला सुरुवात केलेल्या योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर वेळ न लावता मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याची जो प्रतीक्षा आहे ती संपलेली होती आणि आता 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा वितरित झालेला आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून हे जो हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर जो 8वा हप्ता आहे तो राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 8वा हप्ता हा देण्यात आलेला होता आणि त्यावेळेस थोडा उशीर झाल्यामुळं गुढीपाडव्याच्या दिवशी जमा करण्यात आला होता आणि अशी शक्यता वर्तवली जात होती तेव्हा परंतु सलग त्यावेळेस सुट्ट्या होत्या आणि त्यामुळं जे हप्ता आहे तो हप्ता थोडा येण्यास जो उशीर आहे तो उशीर झालेला होता. आता जो हप्ता आहे तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार तर लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे रेग्युलर हप्ते मिळत असतात त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असतो. येणारा 22वा हप्ता जर आपल्याला आला तर नक्कीच हा 9वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा तुमच्या खात्यावरती येईल. अशा पद्धतीने हा नमो शेतकरी योजनेचं स्ट्रक्चर हप्त्याचा आहे. म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अशा पद्धतीने हप्ते हे शेतकऱ्यांना मिळत असतात, जेणेकरून पीएम किसान योजनेचे आपण लाभार्थी असणं फार महत्त्वाचं आहे. असा फार महत्त्वाचं म्हणजे आपण पीएम किसान योजना जी आहे त्या पीएम किसान योजनेचा प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणं आपल्याला गरजेचं आहे.